तिकडे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आला होता आणि पुराचं पाणी त्यावेळेला बाजारपेठेत शिरलं होतं। अगदी कंबरभर नाही, पुरुषभर पाणी बाजारपेठेत होतं। व्यापाऱ्यांचं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं। मात्र या पुरातून प्रशासनानं कोणताही धडा घेतल्याचं दिसत नाहीये, कारण नदीच्या पात्रात शेकडो मेट्रिक टन गाळ तसाच पडू नये। त्यामुळे याही वर्षी खेड शहरावर पुराची टांगती तलवार कायम आहे। पाहूयात। जगबुडी नदी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मोठ्या नद्यांपैकी एक। नाव जरी जगबुडी असलं तरीही खऱ्या अर्थानं खेड शहराची जीवनदायिनी नदी। मात्र गेल्या वर्षी या नदीनं रौद्ररूप धारण केलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून टाकलं। महापुरात खेड शहराच्या बाजारपेठेत पाणी शिरून कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती। पूर ओसरल्यानंतर नदीत जमा झालेला गाळ वेळोवेळेला काढण्याची मागणी स्थानिकांनी केलेली होती। मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांनीही जनतेच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे। तर इथले स्थानिक आमदार योगेश दादा कदम यांचं इथं लक्ष होतं। त्यांनी 2 मीटिंग लावल्या की आम्ही गाळ काढू, पण काही इथं केलेलं नाही। तेव्हा आता येणाऱ्या महापुरात जे आमचं नुकसान झालं व्यापाऱ्यांचं किंवा आमच्या नागरिकांचं, तर त्याला जबाबदार इथले स्थानिक आमदार योगेश दादा कदम असतील, खासदार असतील, तसेच इथलं प्रशासन असेल। नदी सातत्याने भरावानी भरत असते। प्रशासनाचं आणि स्थानिक प्रतिनिधींचं दुर्लक्ष कारणामुळे हा सगळा त्रास व्यापाऱ्यांना भोगावा लागत आहे। गेले कित्येक वर्ष हेच चाललंय। आश्वासनं दिली जातात, प्रॅक्टिकलमध्ये त्याचं काहीच होत नाही। नदीपात्रात गाळ साठून राहिल्यानं नदीचं पात्र उथळ झालंय। त्यातच नदीमध्ये असलेल्या मगरी बाजारपेठेत येण्याची भीती सुद्धा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे। ह्या नदीमध्ये महाकाय मगरी आहेत। सहज पाण्याचा जर शहरामध्ये पाणी शिरलं तर त्या पाण्याच्या सोबत त्या मगरी बाहेर येणार। व्यावसायिकांना किंवा आजूबाजूच्या वस्तूला त्या वस्ती जी आहे, मोहल्ला आहे, अजून काही छोटे व्यावसायिक आहे, ह्यांना त्यांच्यापासून धोका आहे। जर प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर प्रत्येक वर्षी होणाऱ्या नुकसानाला जबाबदार हे प्रशासन आणि इथले प्रतिनिधी आहेत, असं मी एक व्यापारी म्हणून दुःख व्यक्त करतोय। महापुरानंतर चिपळूणमधल्या वाशिष्ठी आणि रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीचा गाळ काही प्रमाणात काढण्यात आला। जगबुडी नदीतला गाळ मात्र काढलाच गेलेला नाही। त्यामुळे यंदाही खेड शहरावर पुराचं नुकसानी वादळ घोंघावताना दिसतंय। या नदीचं गाळ काढण्याचं आश्वासन देखील इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलं होतं। मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं या नदीपात्रात भरलेला गाळ काढण्याचे प्रयत्न झाले नाही। त्यामुळे यावर्षी सुद्धा पावसाचं पाणी या जगबुडी नदीच्या पुराचं पाणी हे संपूर्ण शहरात शिरण्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।